नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील दुसरे 21 फूट जमिनीखाली असलेले अनोखे गणेश मंदिर काय आहे खासियत जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। महाराष्ट्रातील दुसरे तर पालघर जिल्ह्यातील पहिले व एकमेव असे जमिनीखाली असलेले गणपतींचे आगळे वेगळे मंदिर सध्या पाहायला वसईत गर्दी होत आहे। नालासोपारा पश्चिम वाघोली येथील जयवंत नाईक व किशोर नाईक बंधू यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील श्री गणेश ध्यान मंदिर असून येणाऱ्या भाविकांना या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा तसेच गणेशाची उपासना आवर्तन करता येणार आहेत। 21 वर्षांपूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली आहे। मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई विरार पट्टा आहे। वाघोलीचा परिसर हा हिरवाई निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। कर्नाळा, कळंब, राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या येत असून इथे पर्यटकांची पावले आता वाघोली गावाकडे वळू लागली आहेत। फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो। या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे 12 एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे। आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघड्या रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे। भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात। तेल विक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे। अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित रिसायकल करून त्यात औषधी वनस्पती अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामूल्य प्रसाद रूपाने वाटले जाते। शनिदेवांची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे। लाकडापासूनचे उत्तम कौलारू काम यांनी फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे। आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखऱ्या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत। बिना दरवाजाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरला जाणे जमत नसल्याने वसईकरांना फुलारे नाईक परिवाराच्या वतीने शनी मंदिर सोयीचे ठिकाण ठरले आहे। शनी मंदिरातून भाविकांना दिलेली प्रसादरूपी फुलझाडं म्हणजेच पर्यावरणाचे महत्त्व जाणून झाडे लावा व झाडे जगवा यासाठी राबवलेला सामाजिक उपक्रम म्हणावा लागेल। शनी मंदिराचे जयवंत फुलारे नाईक यांनी यासाठी थोडी नव्हे तर तब्बल 5 लाखांहून अधिक फुलझाडे फळांचे मोफत वाटप करत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावला आहे। शनी मंदिर व फुलारे ट्रस्टद्वारे आरोग्य व रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाद्य, नाट्य संगीत महोत्सव, एकांकिका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषय वर्षभर राबवत असतात। मंदिर परिसरात सामवेदी खाद्यपदार्थांचा आस्वाद भाविकांना घेता येतो। या परिसरात श्री संत सद्गुरू बाळूमामा व श्री विठ्ठल रखुमाई मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे। दर अमावस्येला बाळूमामांच्या नावाने येथे भंडारा वाटप केला जातो। आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।